नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या रणधुमाळीचा जाहीर प्रचार आज अखेर थंडावला। 2026च्या या महापालिका निवडणुकीमध्ये विकासाच्या दाव्यांपेक्षा आरोपांच्या फैरीच अधिक झडल्या। एका बाजूला महायुतीची लाडकी बहीण आणि डबल इंजिनचा वेग आहे, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा अस्मिता आणि गद्दारी विरुद्धचा एल्गार। गेल्या 15 दिवसात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी एकमेकांवर जे प्रहार केले त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं। मात्र ही लढाई आता केवळ सत्तेची राहिलेली नाही, तर ती आता अस्तित्वाची आणि निष्ठेची बनली आहे। कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी प्रबळ याचा अंतिम निकाल आता जनतेच्या हातात आहे, म्हणजे तुमच्या हातात आहे बरं का। स्थानिक प्रश्न, वाढीव मालमत्ता कर आणि पायाभूत सुविधांच्या आणाभाका घेतल्या गेल्या असल्या तरी पडद्यामागे गणित वेगळीच शिस्त आहेत। आता नेत्यांची भाषणं थांबलेली असून मतदारांचं शांत चिंतन सुरू झालेलं आहे। खरोखरच शहरांचा कायापालट होणार की पुन्हा आश्वासनांचाच पाऊस पडणार? सायलेन्स पिरियडच्या या छुप्या हालचाली कुणाला सत्तेच्या सिंहासनावरती बसवतात आणि कुणाला घरी पाठवतात? खरोखरच शहरांचा विकास होणार आहे की आश्वासनांचाच पाऊस पडणार आहे? पाहूयात या महासंग्रामातील प्रत्येक तापलेला मुद्दा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा टप्पा पार पडला जाणार आहे आणि 15 दिवसांपासून राजकीय आरोपांच्या धुळ्यामध्ये सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार आता केवळ सायलेन्स पिरियड म्हणजेच शांततेचा काळ सुरू झालेला आहे। आता ना सभा होतील ना लाऊडस्पीकर ऐकायला मिळतील, आता फक्त विचार होईल तो केलेल्या कामांचा आणि दिलेल्या आश्वासनांचा। आता वेळ आहे ती शांततेची, चिंतनाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या कौलाची। आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण या निवडणुकीच्या प्रचाराचा लेखाजोखा मांडणार आहोत। खरं तर प्रशासकीय राजवटीला 5 वर्षांनंतरचा अंत होताना दिसतोय। लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अनेक महानगरपालिकांवर गेल्या दीर्घकाळापासून प्रशासक राजवट होती। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक विकास कामं रखडल्याचा मुद्दा या प्रचारामध्ये केंद्रस्थानी राहिला। अधिकृत आकडेवारीनुसार नगरसेवक नसल्यानं वॉर्ड स्तरावरील निधीच्या वितरणामध्ये आलेल्या अडचणी हा खरं तर कळीचा मुद्दा ठरला। मतदारांनी यावेळेस प्रशासकीय कारभार विरुद्ध लोकशाही प्रतिनिधी यावर आपला कल स्पष्ट केल्याचं दिसतंय। त्यानंतर प्रचाराचा धुळा आणि सुसंस्कृतपणाचा अंत। यावेळेचा प्रचार हा खरं तर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीकेवरती जास्त केंद्रित राहिला। आपण पाहिलं की कशा प्रकारे दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या खासगी आयुष्यापासून ते जुन्या वैयक्तिक संघर्षापर्यंतचे मुद्दे अक्षरशः चव्हाट्यावर मांडले। गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते मैदानात उतरलेले होते, पण प्रश्न हाच पडतो, यात रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य हे सामान्यांचे मुद्दे कुठे होते? भाषणांच्या अगदी सुरुवातीला विकासाचा उल्लेख झाला, पण शेवट मात्र एकमेकांना धडा शिकवण्याच्या ईर्षेनंच झाला। आता तिसरा मुद्दा, युती आणि आघाड्यांची खिचडी। 2026ची ही निवडणूक महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय समीकरणांची पहिली मोठी लिटमस टेस्ट आहे। कुणाची शिवसेना खरी आहे, कुणाची राष्ट्रवादी खरी आहे आणि भाजपच्या मेगा प्लॅनिंग समोर महाविकास आघाडीचं ऐक्य टिकणार का? या प्रश्नांची उत्तरे या प्रचारामध्ये शोधण्याचा प्रयत्न झाला। बरं, मतदारांसमोर संभ्रम होता की कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याच सोबत आज मंचावरती बसलेल्या नेत्यांवर खरोखर विश्वास कसा ठेवायचा? या सोयीच्याच राजकारणाला जनता कसं उत्तर देते हे आता 15 आणि 16 तारखेला पाहणं रंजक ठरणार। बरं, पक्षीय पुनर्रचना आणि नवीन चिन्हांची कसोटी।
2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांची ही पहिलीच मोठी स्थानिक चाचणी आहे बरं का. निवडणूक आयोगानं बहाल केलेली नवीन चिन्ह आणि पक्षांची अधिकृत नावं मतदारांच्या मनावर ठसवण्यासाठी या प्रचारामध्ये सर्वाधिक ताकद लावली गेली. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार यावेळी मान्यता प्राप्त पक्षांच्या संख्येसह नोंदणीकृत अपक्ष उमेदवारांची संख्या देखील विक्रमी आहे, ज्यामुळे मतांच्या विभाजनाचं मोठं आव्हान हे पक्षांसमोर राहणार आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे मतदानाची तयारी आणि सुरक्षेचा ताफा. प्रचार संपलेला असला तरी निवडणूक यंत्रणेची खरी धावपळ आत्ता सुरू झालेली आहे, जी लोकशाही मराठीनं आपल्याला दाखवली. महाराष्ट्रातील हजारो मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. सुरक्षेसाठी राज्य पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं राबवलेले स्वीप उपक्रम किती यशस्वी ठरतात हे आता मतदानावरून तर स्पष्ट होईलच. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे स्थानिक प्रश्न विरुद्ध राज्याची अस्मिता. महापालिका निवडणूक ही खरं तर स्थानिक प्रश्नांवरती लढली जाणं अपेक्षित असतं. मात्र यावेळेच्या प्रचारामध्ये मराठी अस्मिता बाहेर जाणारे उद्योग आणि आरक्षणाचा मुद्दा या राज्यव्यापी विषयांनी स्थानिक समस्यांना अक्षरशः झाकोळून टाकलं. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या शहरांमध्ये तर ट्रॅफिक आणि प्रदूषणाचे प्रश्न अतिशय गंभीर असताना नेत्यांनी मात्र भावनिक साथ घालण्यावरती भर दिला. मतदारांनो, आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला भावनेचं राजकारण हवंय की जगण्याचं समाधान हवंय. त्यानंतर एक लक्षवेधी मुद्दा ठरतो, तो म्हणजे सोशल मीडिया आणि फेक न्यूजचं सावट. या घडीला मोबाईल आहे का तुमच्या हातात? या प्रचारामध्ये मैदानातील सभां इतकीच लढाई ही डिजिटल वॉर रूम मध्ये वाढली गेली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले व्हिडिओ, एकमेकांची बदनामी करणारे मीम्स आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून पसरवली जाणारी चुकीची माहिती यानं तर मतदारांच्या मनावरती गारूड घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मतदारांची शांतता, त्यांची जी शांतता आहे ना मित्रांनो, मतदारांची शांतता ही धोक्याची घंटा नेमकी कुणासाठी आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा. कारण मतदारांनी सध्या शांत चित्तानं सगळं पाहत, सगळं ऐकलंय, सगळं पाहिलंय. नेत्यांच्या सभांना गर्दी झाली, मात्र ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचणार आहे का? तुम्ही मतदान करण्यासाठी निघणार आहात का? तरुण मतदार जो रोजगाराच्या शोधात आहे, तो या प्रस्थापित राजकारण्यांना काय धडा शिकवणार आहे? नोटाचा पर्याय निवडला जाणार आहे की स्पष्ट कौल मिळणार आहे? यावेळी महिला मतदारांचा कल निर्णायक ठरू शकतो, कारण महागाईचा सर्वात मोठा फटका या लाडक्या बहिणींनाच बसलाय. आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक तुळशीदास भोईटे. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या चर्चासत्रामध्ये.